नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी जे ॲप होतं म्हणजेच नारी शक्ती दूत ॲप. तर या ॲपमध्ये आता काही ऑप्शन जे आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत आणि यामुळे आता आपला अर्ज पेंडिंग का आहे तर ते सुद्धा समजणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 ऑप्शन जे आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत. तर या ऑप्शनचा अर्थ काय आहे? तर तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, यासाठी आपण प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आहे आणि त्याचं एक अपडेट आलेलं आहे. तर ते ॲप आपण मोबाईलमध्ये अपडेट करून घ्यायचं आहे. तर ॲप अपडेट झाल्यानंतर आपण हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपण आपल्यासमोर अशा प्रकारे पेज येईल. तर यामध्ये आपण मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय ओ-टी-पी करून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे. जो आपण मोबाईल नंबर फॉर्म भरताना टाकला असेल तोच या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपल्यासमोर त्यानंतर असे पेज ओपन होईल. तर यामध्ये खाली आपण ऑप्शन पाहू शकता केलेले अर्ज. तर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जेवढे अर्ज भरलेले आहेत त्यांची नावे दिसतील. तर ज्यांचं आपल्याला चेक करायची आहे माहिती तर त्यांच्या नावावर आपण क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन आपल्याला दिसतील. तर 4 ऑप्शन आपण पाहू शकता. तर एस-एम-एस व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना, इन पेंडिंग टू सबमिटेड आणि एडिट फॉर्म आणि आय बटन. तर असे हे 4 सिम्बॉल म्हणजेच ऑप्शन जे आहेत तर ते या ॲपमध्ये वाढवण्यात आलेले आहेत. तर यामुळे आता जे अर्जदार आहेत तर त्यांना आपला अर्ज पेंडिंग का आहे तर ते करणार आहे. तसेच एडिट फॉर्ममुळे फॉर्म जर चुकला असेल तर त्यामधील माहिती आपण एडिट करून परत नवीन माहिती म्हणजेच करेक्ट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती भरू शकता. त्यानंतर पेंडिंग का फॉर्म आहे तर ते सुद्धा कळणार आहे. त्यामुळे त्यानंतर एस-एम-एस व्हेरिफिकेशन डन दाखवत आहे. जर एस-एम-एस व्हेरिफिकेशन डन दाखवत नसेल तर एडिट फॉर्ममधून आपण आपली माहिती भरून हा एस-एम-एस व्हेरिफिकेशन डनचा ऑप्शन आणू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण या ठिकाणी कोपऱ्यात पाहू शकता आय बटन. तर हे आय बटन जे आहे तर ते यामध्ये जी बटन देण्यात आलेली आहे तर त्या सर्व बटनांचं मीनिंग काय आहे तर ते आय बटनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आय बटनवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता पेंडिंग टू सबमिटेड म्हणजेच प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजेच सर्वेक्षण भरलेले आहे. म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. म्हणजेच तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे परंतु अधिकाऱ्यांनी हा फॉर्म पुढे अप्रूव्ह म्हणजेच पुढे सबमिट केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला ते तसं दाखवत आहे. तर त्यानंतर आहे अप्रूव्ड. अप्रूव्ड म्हणजे मंजूर. तर हा अर्ज जो आहे तर तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला हे अप्रूव्ड ते दाखवेल. तर ते आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता स्क्रीनवर. दुसरी टर्म आहे तर ती म्हणजे मंजूर. त्यानंतर तिसऱ्यांदा आपण या ठिकाणी पाहू शकता इन रिव्ह्यू. तर इन रिव्ह्यू म्हणजे काय? तर ते आपण पाहूयात. तर इन रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकनता. म्हणजे सर्वेक्षण सध्या चालू आहे. इन रिव्ह्यू म्हणजे सर्वेक्षण सध्या चालू आहे. तुमचा फॉर्म जो आहे तर तो अप्रूव्ह झालेला नाही असा ह्याचा इन रिव्ह्यूचा अर्थ होतो. तर नंतर आहे रिजेक्टेड म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तर तो तुम्ही फॉर्म भरला होता, परंतु त्यात काय त्रुटी असतील किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज नाकारला गेला आहे. त्यानंतर त्यानंतर आहे डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट. म्हणजेच तुमचा फॉर्म नाकारला म्हणजे काय डिसअप्रूव्ह केला. तर डिसअप्रूव्ह केल्यानंतर आपण एडिट करून त्यातील माहिती चुकीची जर भरलेली असेल तर ती योग्य भरून परत रिसबमिट म्हणजे पुन्हा सबमिट आपण करायचं आहे. तर हे एक आहे. तर हेच आपण मराठीत या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, हे आय बटनमध्ये हे ज्या अर्थ आहेत ते ऑप्शन देण्यात आलेले आहेत 4. तर त्यांचे अर्थ या ठिकाणी आय बटनमध्ये आहेत. तर आपण नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरताना पाहिला असेल.